सोलापूर महानगरपालिकेतील बनावट बांधकाम परवान्यांच्या प्रकरणात कारवाईला वेग आला असून बुधवार पेठेतील केआरटी टॉवरवर बुधवारी पाडकामाची कारवाई करण्यात आली। पार्किंगसाठी राखीव जागेत बांधण्यात आलेले 3 गाळे तसेच तळघरातील 3 बेकायदेशीर गाळे ब्रेकरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पाडकाम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। महापालिकेत तब्बल 96 बांधकाम परवान्यांचे बनावट प्रकरण उघडकीस आले असून त्यापैकी 35 बांधकामे नियमित होऊ शकत नसल्याने प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे। शनिवार पेठेतील केआरटी टॉवरचे मालक खुदाबक्ष तुळजापुरे यांनी नगररचना विभागाने पूर्वी त्यांना नोटीस बजावली होती, मात्र नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित गाळे बेकायदेशीर घोषित करत पोलीस बंदोबस्तात पाडकाम करण्यात आले। कारवाईवेळी सहाय्यक संचालक नगररचना समीर शितोळे, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, उपअभियंता आनंद जोशी, शकील शेख, गणेश काकडे, बसवराज बडगा, सलमान मणियार, दयानंद अवताडे, दीपाली मेटकरी, प्रमोद गोविंदवार, रोहित हरखे तसेच अतिक्रमण विभागाचे दीपक कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।